चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते माझे वदता शिवनाम दयान बाधी क्रोध काम प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट शांतीब्रह्म पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा भगवान शंकराच्या नामाचं महत्व सांगणारा असा हा सुंदर अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल मग आता आपण ज्या वारकरी संप्रदायामध्ये राहतो या वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक कोण, निर्माता कोण? आपण जर म्हटलं वारकरी संप्रदाय कोणी चालू केला तुम्ही लगेच म्हणतात ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया तुका झालासे कळस. माऊली म्हणतात तसं नाही. या वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक जर कोण असेल तर ते भगवान महादेव आहेत. महाराज म्हणतात आदिनाथापासून म्हणजे भगवान शंकरापासून ही परंपरा आली. कोणती? वारकरी संप्रदायाची. भगवान शंकरापासून 3 गोष्टी वारकरी संप्रदायाला मिळाल्या. किती? 3 वस्तू. कोणत्या? 3 मुद्दे आपण लक्षपूर्वक जर ऐकलं तर भगवान शंकरापासून 3 वस्तू 3 संप्रदायामध्ये तत्व मिळालेले आहेत. भगवान शंकरापासून पहिलं तत्व मिळालं वारकरी परंपरा, दुसरं आहे तत्वज्ञानाची परंपरा आणि तिसरं आहे हे जे संगीत आपण म्हणतो ना हे भगवान शंकरापासूनच आलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. आता पहिला मुद्दा सांगतो भगवान शंकरापासून हे तत्वज्ञान कसं आलं. आता शिवपुराण कथेमध्ये त्याचा उल्लेख आहे. भगवान शंकर ध्यानस्थ बसायचे. पार्वती मातेने विचारलं देवा कधी पाहावं तुम्ही ध्यान लावून बसता, कशाचं ध्यान करता आम्हाला सांगा तरी. भगवान शंकर म्हटले अगं पार्वती एवढ्या गर्दीमध्ये तत्वज्ञान सांगता येणार म्हणून क्षीरसागरामध्ये भगवान शंकर ते ब्रह्मज्ञान पार्वती मातेला सांगतायत आणि सांगायला सुरुवात केली. भगवान शंकराने डोळे झाकले आणि तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. तत्वज्ञान ऐकता ऐकता पार्वती मातेला काय लागली? ती काय कीर्तनातली बाई झोपायला? पार्वती माता आहे ती कशी काय झोपेल? समाधी लागली. समाधी उन्मणी अवस्था प्राप्त झाली आणि मग भगवान शंकराचं काम सांगायचं चालूच आहे पण पार्वती माता समाधीमध्ये. मग ते तत्वज्ञान वाया जाऊ लागलं. काय जाऊ लागलं? वाया जायला लागलं. आणि मग भगवान विष्णूला काळजी वाटली एवढं गोड तत्वज्ञान वाया जातं. भगवान विष्णूने काय केलं? माशाचं रूप घेतलं आणि ते सगळं तत्वज्ञान आपल्या कानाने ऐकलं. ते मच्छिंद्रनाथ. भगवान शंकराने पार्वती मातेला सांगितलेलं तत्वज्ञान त्या माशाने ऐकलं. ते मच्छिंद्रनाथ. तेच तत्वज्ञान त्या मच्छिंद्रनाथाने कोणाला सांगितलं? मच्छिंद्राने बोध गोरक्षासे दिला आणि गोरक्षनाथाने तेच तत्वज्ञान कोणाला सांगितलं? गैनीनाथांना. आणि गैनीनाथांनी तेच तत्वज्ञान कोणाला सांगितलं? निवृत्तीनाथ महाराजांना. आणि निवृत्तीनाथ महाराजांनी ते तत्वज्ञान कोणाला सांगितलं? ज्ञानेश्वर महाराजांना. ज्ञानेश्वर महाराजांनी तेच तत्वज्ञान कोणाला सांगितलं?
जगाला प्रगट होय बोले विश्व ब्रह्माची कमी मत वारकरी संप्रदायामध्ये आलेलं सगळं तत्वज्ञान हे भगवान शंकरापासून आलं. आता एक मुद्दा संपला तत्वज्ञानाचा. आता ही वारकरी संप्रदायाची परंपरा कशी आली? वारकरी संप्रदाय मधला पहिला वारकरी जर कोण असेल तर ते भगवान महादेव आहेत. विठ्ठल विठ्ठल. काकड्यामध्ये त्याचे अभंगच आहेत. काय अभंग आहेत? रंभाधिक नाचती भगवान शंकर पंढरपूरला जायचे बरं का वारीला, म्हणून वारीला जात जा. भगवान शंकर वारीला जायचे. एक दिवस पार्वती मातेनं अडवलं. देवा उठले का एकटेच निघता पंढरपूरला जाता? ती आम्हाला तरी दाखवा. म्हणून पार्वती मातेनं आग्रह केला, देवा मला पण वारीला यायचं, मला पण वारीला यायचं. भगवान शंकर म्हटले, पार्वती वारी काही साधी नाही. त्या वारीमध्ये एवढी गर्दी राहते. भाऊ आवाज क्लिअर कर. हॅलो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकर म्हटले, पार्वती ही वारी सोपी नाहीत, ही गर्दी राहती. जसं आहे तसं राहू द्या, काहीच करू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कमी करायचं नाही, वाढवायचं नाही, एवढंच करायचं. भगवान शंकरांनी सांगितलं, पार्वती एवढ्या गर्दीत तुला शक्य होणारच नाही. पार्वती मातेनं हट्टच केला, देवा मी वारीला येणार म्हणजे येणार. शेवट मग हात टेकले, भगवान महादेवाचे हात टेकले बायको समोर. नाना आपण काय? भगवान शंकर म्हटले, पार्वती तू हट्टच करते ना, यायचंच म्हणते ना, मी सांगतो एवढी गर्दी तू येऊ नको, पण तू म्हणतेस ना यायचं, चल. भगवान शंकर म्हटले, आता चल. म्हटल्यानंतर पार्वती माता निघाली. पण गणपती तू काय गप राहील? गणपती बाप्पा म्हटले, बाबा मलाही यायचं. भगवान शंकर म्हटले, आता पार्वती निघाली, गणपती निघाला, आता आपल्याला गाडीच काढावं लागेल. आता आधार कार्ड चालणार. आणि मग नंदी गणपती आपल्या भगवान शंकराची गाडी कोणती? नंदी बाबा. आणि मग या तिघांनी वेश पालटला. भगवान शंकराने, पार्वती मातेनं आणि गणपतीने वेश पालटला. गोसाव्याचं रूप घेतलं आणि नंदीवर बसले आणि दिंडी निघाली पंढरपूरला. ज्ञानोबा तुकाराम. वाळवंटामध्ये आल्यानंतर पार्वती मातेनं पाहिली, देवा घरी सांगत होते गर्दी जास्त आहे, मला वाटलं कमी असेल, एवढी मोठी गर्दी मला सहन होणार? कारण ती हिमालय राजाची मुलगी होती, राजकुमारी होती. एवढी गर्दी सहन होणार नाही. भगवान शंकर म्हटले, पार्वती घरीच तुला म्हणत होतो, घरी थांब, ऐकत नाही. आता एक काम कर, आता आम्ही दर्शन करून येतो, तोपर्यंत तू इथंच थांब. पार्वती माता थांबली तिथंच.
आजही तिथं वाळवंटामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या देवीचं मंदिर सापडतं. त्या देवीचं नाव आहे पद्मावती. विठ्ठल विठ्ठल. आता पार्वती माता तिथं थांबली. आता किती जण राहिले? तुम्ही कीर्तन ऐकतं ना पण जागे ना? किती राहिले आता? कोण म्हणतं 2, कोण म्हणतं 3. किती जण राहिले? 3 जण राहिले ना. नंदी बाबा, गणपती, भगवान शंकर. वाळवंटामध्ये स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि त्या घाटाने वरती मंदिराकडे निघाले. मंदिराकडे जाता जाता एका वारकऱ्याला त्या नंदीचा धक्का लागला. आता यांनी वेश पालटला, यांना कोणी ओळखत नव्हतं. एका वारकऱ्याला नंदीचा धक्का लागला. वारकऱ्याला वारकऱ्याचा धक्का सहन होत नाही. आणि बरोबर का नाही? नंदीचा कसं सहन करी? म्हटले अरे गोसाव्या, एवढा मोठा बैल घातला एवढ्या गर्दीत. भगवान शंकर म्हटले खरंच आहे, बैल आणायलाच नको होता, पण आता एवढ्या गर्दीत आलो, आता याला कुठंतरी जागा पाहिली पाहिजे. म्हणून घाट चढून गेल्यानंतर उजव्या हाताला मारुतीचं मंदिर होतं. भगवान शंकर म्हटले नंदी, गणपतीन मी दर्शन करून येई, परंतु तू इथं थांब. घाट चढून गेल्यानंतर उजव्या हाताला मारुतीचं मंदिर आहे. नंदीला बसवलं मारुतीच्या समोर. संपूर्ण भारतामध्ये मारुती पुढे नंदी फक्त आपल्याला पंढरपुरात सापडेल. विठ्ठल विठ्ठल. आता किती जण राहिले? किती जण राहिले? तरी काही 3च म्हणतात अजून. भगवान शंकर गणपती. गणपतीला कमरेवर घेतलं. भगवान शंकर निघाले मंदिराकडं. आता ते गणपती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. बाबा मला भूक लागली, बाबा मला तहान लागली, बाबा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. भगवान शंकर म्हटले कुठून बुद्धी आली याला आणलं. आता काय करायचं याचं? कसं तरी नामदेव पायरीपर्यंत गणपतीला नेलं. तिथं नेल्यानंतर भगवान शंकर म्हटले हा गणपती मलाही दर्शन करू देणार नाही आणि तोही करणार नाही. असं करू, या गणपतीला एखाद्या जागेवर बसून ठेवू. म्हणून नामदेव पायरी चढून गेल्यानंतर डाव्या हाताला एक खातं रिकाम होतं. काय होतं? खातं कळतं ना? आणि मग त्या गणपतीला उचललं, त्या खात्यामध्ये ठेवलं आणि भगवान शंकर निघाले. गणपती काळजी करू नको, इथं थांब, मी दर्शन करून येतो. तोपर्यंत तुला भूक लागली ना, आलेला प्रत्येक भाविक तुला काही ना काही दिल्याशिवाय राहणार. सफरचंद देईल, केळी देईल आणि किती चिक्कू असला तरी चिक्कू का होईना देईल. काळजी करू नको. गणपतीला तिथं बसवलं. भगवान शंकर मंदिरामध्ये गेले. गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर भगवान शंकराची पांडुरंगाची एक टक नजर झाली. कडकडून आलिंगन दिलं एकमेकाला. भगवान शंकराला पाहून पांडुरंगाला एवढा आनंद झाला, कडकडून आलिंगन दिलं आणि त्या आनंदाच्या भरामध्ये भगवान पांडुरंगाने भगवान शंकराला उचललं आणि आपल्या डोक्यावर धारण. अभंग आहे तुकाराम महाराजांचा, अधिकरून संतांचा. रूप पाहता डोळसू, सुंदर पाहता गोपवेशू, महिमा वर्णिता महेशू, तेने मस्तकी वंदिला. भगवान शंकराला उचललं विठ्ठलाने, आपल्या डोक्यावर धारण केलं. म्हणून ज्यांनी कोणी अभिषेक केला असेल, भगवान पांडुरंगाच्या डोक्यावर मुकुट नसून भगवान शंकराची लिंग आहेत. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ही वारकरी परंपरा भगवान शंकरापासून आलेली. तसं पूर्वी परंपरागत 2 परंपरा होत्या, एक भगवान विष्णूची आणि एक भगवान शंकराची. त्याला वैष्णव संप्रदाय आणि एक शैव संप्रदाय म्हणायचे. एवढा विरोध 2 संप्रदायामध्ये. भगवान शंकराच्या भक्तांना जर गंध लावायचा ठरवला ना, कसा? आडवा. आणि भगवान विष्णूच्या भक्तांनी जर गंध लावायचं ठरवलं तर कसा? उभा. एवढ्यावर थांबत नव्हतं ते. भगवान शंकराच्या बायका जर घर सारवायला बसल्या, असं आडवं सारवत होत्या, कारण त्यांचा गंध आडवा आहे. आणि भगवान विष्णूच्या बायका जर घर सारवायला बसल्या, त्यांना एकच घेर, रिवर्स, आडवं सारवत नव्हत्या, कारण आमचा गंध उभा आहे. एवढा विरोध. एवढंच कशाला? भगवान विष्णूच्या बायका जर गोधड्या शिवायला बसल्या ना, आणि तेवढ्यामध्ये दुसरी आली विचारलं, बाई काय करते? ती गोधडी शिवते म्हणत नव्हती, कारण गोधडी शिवते म्हटलं तर त्याच्यामध्ये भगवान शंकराचं नाव येतं.
म्हणून गोधडीला टाका मारते म्हणते. एवढा विरोध भगवान शंकराच्या भक्ताचा आणि भगवान विष्णूच्या भक्ताचा. विठ्ठल विठ्ठल. हा वाद कधी मिटला माहितीये का? पंढरपुरामध्ये एका मारवाड्याला पांडुरंगाला कमरेला करदोडा टाकायचा होता सोन्याचा. कोण असा सोनार आहे चांगला म्हणून चौकशी केली. नरहरी महाराज सुंदर अशा प्रकारचा करदोडा बनवतात. आणि मग तो गेला महाराजांकडे. महाराज, पांडुरंगाला करदोडा बनवतात का? म्हटले जमणार नाही. का बरं? कारण मी भगवान शंकराचा भक्त आहे आणि पांडुरंगाचं तोंड पाहत नाही, त्याचं काहीच मला बनवायचं नाही. म्हटले बघा, तुम्हाला तोंड नाही ना पाहायचं, करदोडा बनवायला काय अडचण आहे, बनवून द्या. म्हटले एक काम करा, मग माप घेऊन या, मी बनवून देतो. माप घेऊन आला मारवाडी आणि बरोबर त्या मापाचा करदोडा त्या नरहरी महाराजांनी बनवून दिला. माप बरोबर होतं, पण गंमत अशी झाली, ज्यावेळेला तो मारवाडी घेऊन गेला ना देवाकडे करदोडा, कमरेला लावला, 4 बोट कमी पडला. करदोडा किती बोट कमी पडला? 4 बोट. मारवाडी म्हटला, एवढी ख्याती या सोनाराची, खुशाल 4 बोट कमी पडला. पुन्हा गेला महाराज, 4 बोट कमी पडला. नरहरी महाराज म्हटले, माझ्याकडून कधी माप चुकत नाही, पण तू म्हणतो ना 4 बोट कमी पडला, हे लगेच 4 कड्या टाकून दिल्या आणि 4 बोट वाढून दिला. पुन्हा तो मारवाडी गेला मंदिरात, कमरेला लावला, पहिल्यांदा कमी भरला, आता काय झाला, आता वाढला. मारवाडी म्हटले, भगवान शंकराचं बघते गांजा बीजा उडतात काय, कारण पहिल्यांदा कमी पडला, दुसऱ्यांदा वाढला, आता तिसऱ्यांदा नरहरी महाराजांना सांगितलं, महाराज 2दा कमी पडला. नरहरी महाराज म्हटले, आजपर्यंत माझ्याकडून कधी माप चुकलं नाही, पण तू म्हणतोस ना, पुन्हा एकदा 4 कड्या कमी केल्या, पुन्हा घेऊन गेला, 5 वेळेला असं घडलं. मारवाडी म्हटलं, महाराज एक काम करा, तुम्हाला देवाला पाहायचं नाही ना, एक काम करा, डोळ्याला पट्टी बांधा, तुमच्या हातानेच माप घ्या. विठ्ठल विठ्ठल. आणि मग नरहरी महाराजांच्या डोळ्याला पट्टी बांधली. नरहरी महाराज भगवान शंकराचे भक्त होते, पांडुरंगाला बघायचं नव्हतं, डोळ्याला पट्टी बांधली आणि मारवाडी हाताला धरून नरहरी महाराजांना पांडुरंगाच्या गाभाऱ्यात नेलं आणि माप घेण्याकरता नरहरी महाराजांनी हात लावले कमरेला. कंबर नाही लागली, भगवान शंकराचं लिंग लागलं, भगवान शंकराची प्रतिमा लागली. त्या नरहरी महाराजांना एवढा आनंद झाला, काय मूर्ख मारवाडी आहे, पांडुरंगाच्या मंदिरात आणायचं तर यांनी कुठं आणलं, शंकराच्या मंदिरात. आनंद झाला, डोळ्याची पट्टी खोलली, पुढं कोण दिसायचं, पांडुरंग, आणि पट्टी बांधली का भगवान शंकर. आणि मग साक्षात्कार झाला. नरहरी महाराज म्हटले, अरे हे भेद आपण तयार केले, हे तर दोघं एकच आहेत. हरी हरा भेद, भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे दोघं एकच आहे. संप्रदाय वेगळे नाहीत आणि देवही वेगळे नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, हरी हरा भेद नाही नका करू वाद. कशाप्रमाणे, हा देह एकच आहे, पण उजवा हात काय, डावा हात काय, उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग. जशी साखर गोड असते ना, सर्वांगी साखर अवघी गोड, त्याप्रमाणे भगवान शंकर आणि भगवान विष्णू एकच आहेत. हे भेद आपण तयार केले, म्हणून भगवान शंकरापासून आपल्याला 3 तत्व मिळालेले आहेत. पहिलं सांगितलं मी तत्वज्ञान मिळालं, दुसरं सांगितले परंपरा मिळाली, आता तिसरं काय मिळालं आपल्याला, तर हे संगीत मिळालं. संगीताचे आद्य प्रवर्तक भगवान शंकर आहेत. विठ्ठल विठ्ठल. अगदी थोडीशी कथा सांगतो ऐका. नारद मुनी रस्त्याने चालले होते. जाता जाता नारदाला असं दृश्य दिसलं, रस्त्याच्या डाव्या हाताला काही, उजव्या हाताला काही, काही बाजूला महिला पडलेल्या होत्या, काही बाजूला पुरुष पडलेले होते, कोणाचे गुडघे फुटले होते, कोणाचे हात मोडले होते, कोणाचे पाय मोडले होते आणि कोणाचं डोकं फुटलेलं होतं. नारदाला वाटलं अपघात झाला की काय. नारद पळत पळत गेले आणि त्यांना विचारलं, काय अपघात झाला का? म्हटले नाही. नारद मुनी म्हटले, काही अपघात झाला का? म्हटले नाही. पण आम्ही कोण आहेत ते लक्षपूर्वक ऐका. आम्ही महिला नाही, हे पुरुष नाही. म्हटले मग
संगीत शास्त्रातले हे राग आहेत आणि हे रागिणी आहेत. म्हटले मग तुमची अवस्था कशामुळे झाली? ही पाय मोडले, हात मोडले, डोकं फुटलं, गुडघे फुटले, कोणामुळे झालं ते सांगा, मी त्याची चौकशी करतो. आणि मग त्या रागरागिणींनी सांगितलं नारदाला का आमचं ही फजिती कोणामुळे झाली तर भगवान विष्णूचा कोणीतरी एक भक्त आहे. म्हटले कोण? त्याचं नाव नारद. हे कोण सांगतं? त्या महिला सांगतात नारदाला. म्हटले मग त्या नारदानी काय केलं? म्हटले तो भगवान विष्णूचं भजन करतो, भजन जोरात करतो, पण स्वरात करत. भजन स्वरात असावं का जोरात असावं? तुकाराम महाराज म्हणतात भजन ते ओंगाळवाने त्या राग रागिण्या नारदाला सांगतायत भगवान विष्णूचा भक्त आहेत नारद नावाचा, तो भजन करतो पण स्वरात करत नाही, योग्य काळी योग्य राग म्हणत नाही, आणि त्याच्यामुळे आमची ही फजिती झाली. नारद म्हटले यांनी तर गाडी आपल्याच खाळ्यावर सोडली. आता यांचं पहिल्यासारखं आपलंच काम, यांना पूर्ववत करण्याचं काम आपलंच आहे. म्हटले मग तुमचं पहिल्यासारखं होण्यासाठी काय करावं लागेल? म्हटले त्याला एकच रामबाण उपाय आहेत. ज्या वेळेला भगवान शंकर श्री नावाचा राग गाईल त्यावेळेला आम्ही पहिल्यासारखे होऊ. विठ्ठल विठ्ठल. नारदानी वळवली गाडी आणि थेट कैलासाला गेले. भगवान शंकराला सांगितलं देवा आजपर्यंत तुझ्याकडे कधी काही मागितलं नाही, तुझं भजन करतो आम्ही, आजपर्यंत काहीच मागितलं नाहीत, आज मागतो ते पूर्ण द्या. भगवान शंकर म्हटले नारदा काय लागत मागून घे. तुला पृथ्वी देऊ का, तुला वैकुंठ देऊ का, तुला सत्यलोक देऊ का, तुला कैलास देऊ का? म्हटले देवा याच्यातलं काहीच देऊ नका, तुम्ही माझ्या करता फक्त श्री नावाचा राग म्हणा. भगवान शंकर म्हटले नारदा एवढं सोडून तू काही माग, काही पण द्यायला मी तयार आहे, फक्त एवढं मागू नको. म्हटले का बरं? कारण हा राग जर म्हणायचा असेल तर समोर भगवान विष्णू बसल्याशिवाय हा राग म्हणत नाही. विठ्ठल विठ्ठल. नारद म्हटले तेव्हा एवढंच ना, आता जातो भगवान विष्णूला घेऊन येतो. मग नारदानी गाडी वळवली, वैकुंठामध्ये गेले. भगवान विष्णूला सांगितलं तेव्हा आजपर्यंत कधीच काही मागितलं नाही, माझ्याकरता तुम्हाला कैलासाला यावं लागेल, भगवान शंकराच्या समोर बसावं लागेल, आणि मग ते भगवान शंकर श्री नावाचा राग गातील आणि तुम्ही फक्त ऐकत राहा. भगवान विष्णू म्हटले नारदा एवढी आनंदाची बातमी सांगितली, एखाद्या डॉक्टरने कांद्याची भजे खायला सांगावं, औषधही तेच असावं आणि रोग्याला सुद्धा तेच खावा वाटावं, असंच झालंय भगवान विष्णूचं. भगवान विष्णू म्हटले नारदा लगेच चाल. आणि भगवान विष्णू नारदाला घेऊन कैलासाला गेले. भगवान शंकराच्या समोर बसले. भगवान शंकराने राग गायला सुरुवात केली आणि त्या गायनामध्ये भगवान विष्णू एवढे तल्लीन झाले, त्या तल्लीनतेमध्ये भगवान विष्णू न राहता ते द्रवरूप झाले. द्रवरूप झाले म्हणजे पाणी झाले, आणि त्याच पाण्याला गंगा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. गंगा हे रूप कोणाचं आहे? भगवान विष्णूच आहे. अभंग आहे उदके नानू तरी स्वरूप हे तुझे. भगवान विष्णूचं रूप आहे गंगा, आणि मग ती द्रवरूप झाली. मला एवढा इतिहास का सांगायचा? संगीत शास्त्रातले आद्य प्रवर्तक भगवान विष्णू, भगवान शंकर. वारकरी संप्रदायाची परंपरा भगवान विष्णू शंकरापासून आली, आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान, वारकरी संप्रदायाचं संगीत आणि वारकरी संप्रदायाची परंपरा ही भगवान विष्णू भगवान शंकरापासून आली. म्हणून अशा भगवान विष्णू शंकराचं आपल्याला थोडंसं चिंतन करायचं आहे. पण चिंतन करण्याकरता काहीतरी आधार पाहिजे ना, म्हणून एकनाथ महाराजांचा अभंग घेतला. भगवान शंकर कसे आहेत, त्यांचं रूप कसं आहे, आणि त्यांच्या नामचिंतनामध्ये काय महत्व आहे नामचिंतनाचं, ते अभंगाच्या प्रथम चरणामध्ये.
शांती ब्रह्म एकनाथ महाराज भगवान शंकराचं वर्णन करताना म्हणतात, शिव भोळा चक्रवर्ती. भगवान शंकर भोळे पण चक्रवर्ती आहेत. भोळा माणूस चक्रवर्ती होईल का? भोळा माणूस सरपंच तरी होईल का? कधी होईल का? आपल्याकडं ज्याला भोळा म्हणतो तो भोळा वेगळा. कधी कधी आमच्या महिला पण म्हणतात, आमचे हे ना एवढे भोळे एवढे भोळे. ते भोळे वेगळे बर का. त्याला मराठीमध्ये बावळट म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. बऱ्याच टायमाचे तोंड सोडून बसले. आता एक विनोद सांगतो तुम्हाला. दोघी जणी मैत्रिणी वट्ट्यावरती बसल्या आणि त्यांच्या चालल्या गप्पा. म्हटले आमचे हे ना एवढे भोळे एवढे भोळे. म्हटले किती? एवढे भोळे का साक्षात महादेवच. आता दुसरीने गपरावं ना. ती म्हटले तुझे तर काहीच नाही. आमचे एवढे भोळे एवढे भोळे. म्हटले किती? ते तर महादेवाच्याही पुढचे. नाही कळालं? महादेवाच्या पुढे काय राहतं? हा मग ते विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकर भोळे आहेत पण ते भक्तांच्या बाबतीत आहे. एवढे भोळे एवढे भोळे. भगवान शंकर कधीच विचार करत नाही भक्तांनी काय मागितलं, काय परिणाम होतील, याचे दुष्परिणाम काय. भगवान शंकराला घेणं देणं नाहीत. फक्त माझं भजन करतो ना. आता शिवरात्रीच्या कथेमध्ये बघा, तो शिकारी शिकारीला जातो. दिवसभर शिकार त्याला मिळत नाही म्हणून तो एका सरोवराच्या तीरावर बसतो. आता शिकार भेटल्याशिवाय घरी जायचं नाही हा मनाशी निश्चय केला आणि मग त्या तीरावर बसला. आता पाणी प्यायला हरिण येईल, कोणीतरी पाणी प्यायला येईल म्हणून ते एका झाडावर जाऊन बसला आणि बाण धरून नेम धरून बसला. आता हरिण आलं तर बाण सोडायचा, पण नेमकं त्याच्या डोळ्यासमोर पानं येत होती. तो काय करायचा? डोळ्यासमोरचे पानं तोडायचा आणि खाली टाकायचा. डोळ्यासमोरचे पानं तोडायचा, खाली टाकायचा. झाड दुसरं तिसरं नसून ते झाड कशाचं होतं? बेलाचं होतं. आणि ते पानं तोडून खाली टाकत होतं ना, ज्या ठिकाणी ते पानं पडत होते ते तिथं पुरातन भगवान शंकराची लिंग होती. आणि दिवसभर शिकार न मिळाल्यामुळे, दिवसभर पोटामध्ये अन्नाचा कण नसल्यामुळे आणि योगायोगाने शिवरात्र असल्या कारणाने उपवास घडला. भगवान शंकराच्या लिंगावर बेलपत्र वाहिल्या गेलं आणि दिवसभर उपवास घडला. परिणाम भगवान शंकर प्रसन्न झाले. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे दैवत भोळं आहेत पण भक्तांच्या बाबतीमध्ये कितीतरी उदाहरणं सांगता येतील. भगवान शंकराला एका राजाने फसवलं. कथा ऐकलेली तुम्ही, पुन्हा एकदा ऐका. थोडक्यात सांगतो. रावणाने भगवान शंकराला फसवलं. कसं? ही जी सोन्याची लंका होती ना, ही रावणाची नव्हती, ही भगवान शंकराचीच होती. पार्वती मातेचं भगवान शंकराचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर माणसं फिरायला जातात. कुठं? गोव्याला जातात, शिमला, काश्मीर, इकडं जातात तिकडं जातात. भगवान शंकर आणि पार्वतीला कुठं आणलं? संगमात, स्मशानभूमीत. पार्वती मातेला वाटलं इकडं नियम असेल, लग्न लावून आलं का स्मशानामध्ये 4 दिवस राहायचं असं इकडे दिवस असेल. पण 8 दिवस झाले.
1 महिना झाला आणि मग पार्वतीने विचारलं देवा, अहो महिना झाला, घरी कधी जायचं? भगवान शंकर म्हटले, पार्वती हेच आपलं घर. विठ्ठल विठ्ठल. बघा तुम्ही, भगवान शंकराचे जास्तीत जास्त मंदिरं कुठं सापडतात आपल्याला? गावाच्या बाहेर किंवा स्मशानामध्ये. पार्वती हेच आपलं घर आहे, हेच आपलं ठिकाण आहे. भगवान शंकराला पार्वती माता म्हटली, देवा मी हिमालय राजाची राजकुमारी आहे, मी इथं राहू शकत नाही, मला एखादा माल बांधून द्या, मी तिथं राहील. भगवान शंकर म्हटले, खरंच राजाची मुलगी आहे, तिला एखादा माल बांधून देऊ. म्हणून भगवान शंकरांनी काय केलं, त्या देवलोकांचा बिल्डर कोण, तुम्हाला आपलेच बिल्डर माहित नाही तर देवलोकाचे कधी माहिती? विठ्ठल विठ्ठल. देवलोकाचा बांधकाम व्यावसायिक जो बिल्डर असतो त्याला विश्वकर्मा म्हणतात. भगवान शंकरांनी विश्वकर्माचं स्मरण केलं, देवरूपामध्ये प्रगट झाला. बोला देवा काय आज्ञा आहे? भगवान शंकर म्हटले, विश्वकर्मा पार्वतीसाठी एक महाल बांध. आणि मग त्या विश्वकर्माने महाल बांधायला सुरुवात केली. पण भगवान शंकर म्हटले, एक काम करा, आता महाल काय नगरीच बांधून दे. आणि मग त्या विश्वकर्माने भगवान शंकराच्या सांगण्यावरून पार्वती मातेला जी नगरी बांधून दिली तीच ही सोन्याची लंका. विठ्ठल विठ्ठल. ही रावणाची झाली कशी? घर बांधलं का लगेच राहायला जायचं? काय करावं लागतं? वास्तुशांती. का बरं? झाले बंद. वास्तू नावाचा राक्षस होता, देवाने वध केला. म्हटलं देवा माझा काही गुन्हा नाही, मी राक्षस कुळामध्ये आलो म्हणून मला मारलं, मला राहण्याकरता जागा द्या. म्हटले देव म्हटले, बघ तुझं नाव वास्तू आहे ना, पहिली वास्तू बांधली का पहिला हक्क तुझा, म्हणजे पहिलं घर, घराला वास्तू म्हणतात. घर बांधल्यानंतर पहिला हक्क त्या राक्षसाचा असतो. जर आपण त्याची शांती केली नाही, जर आपण त्याची पूजा केली नाही तर तुमच्या घरामध्ये भांडणं झाल्याशिवाय राहणार. आणि शांती केली तरी भांडणं होतातच. पण त्या राक्षसाला विशिष्ट जागा करून त्याला द्यावी लागते, त्याची शांती करावी लागते आणि मग त्या घरात राहायला जावं लागतं. नारदा, आता आपल्याला वास्तू शांती करायची, एखादा ब्राह्मण बघ. आणि मग नारद म्हटला, भगवान शंकराची वास्तू शांती करायची आहे, ब्राह्मण काय आपल्या गावातला लोकल चालणार नाही. त्र्यंबकला जाऊन एखादा प्रखंड पंडित बघू, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद ज्याच्या मुखोद्गत आहेत असाच ब्राह्मण शोधू. म्हणून नारद निघाला, गाडी काढली, नाशिकला गेला, पंचवटीमध्ये शोधलं, भेटला नाही. त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतर तिथेही भेटला नाही. मग सर्व पृथ्वीवर शोधून पाहिलं, परंतु नारदाच्या मनाजोगा ब्राह्मण भेटला. आणि मग जर प्रश्नाचं उत्तर जर मिळालं नाही, शेवटचा पर्याय आपण काय करतो? मोबाईल काढतो आणि मग गुगलवर टाईप करतो, बटाट्याची भाजी कशी बनवायची रेसिपी, आलूचे वडे कसे बनवायचे रेसिपी, का लगेच सगळे उत्तर येतात. नारदाने टाईप केलं 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद, ब्रह्मसूत्र ज्याच्या मुखोद्गत आहेत असा या जगतामध्ये कोण ब्राह्मण आहेत? आणि मग पुढं नाव आलं रावण. काय नाव आलं? लक्ष द्या, नाव काय आलं? रावण. रावण हा राक्षस नव्हता, रावण हा प्रखंड पंडित ब्राह्मण होता. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपनिषद, ब्रह्मसूत्र त्याच्या मुखोद्गत होत. आपण जे श्लोक म्हणतो ना सरळ, तो असे म्हणत नव्हता. तो रावण राग रागिण्यांमध्ये मंत्र म्हणत होता. नारदाने भेट घेतली, रावणा तू ज्याची भक्ती करतो त्या भगवान शंकराची वस्तू शांती आहेत, मुहूर्त काढून चला. आणि मग त्या रावणाला एवढा आनंद झाला का ज्याची भक्ती करून, ज्याचं तप करून तो प्रगट होत नाही असा देव आणि त्याची वस्तू शांती करण्याचं भाग्य मला मिळालं. आनंद झाला, मुहूर्त काढलं आणि लगेच रावण निघाला आणि पोहोचला. पण आता कीर्तनामध्ये सांगत नाही कोणत्या गाडीनं आला, कोणत्या रस्त्याने आला, पोहोचला, आपल्याला वेळ नाही. तिथं पोहोचल्यानंतर रावण ज्या वेळेला गावामध्ये प्रवेश करतो, नगरीमध्ये, पाहतच राहिला रावण. कारण रावणाने बरंच गावं पाहिली, अशी नगरी पाहिली नाही. रावणाच्या डोक्यातच बसलं, अशी नगरी पाहिली नाही. नगरीमध्ये प्रवेश केला, महालामध्ये प्रवेश केला आणि मग नवचंडीचा यज्ञ मांडला. नवचंडी यज्ञ सुरू केला. 3 दिवस असतो आणि मग त्या 3 दिवसाच्या यज्ञामध्ये तो समिधा टाकायचा, मंत्र म्हणायचा. एका बाजूला मंत्र म्हणायचा आणि एका बाजूला बंगला पाहायचा.
पडली ना खटकी डोक्यात. कधी कधी पडते अशी. एखाद्याची गाडी पाहिली का डोक्यामध्ये खटकी, एखाद्याचा बंगला पाहिला का डोक्यामध्ये खटकी पडते, एखाद्याची जमीन पाहिली का डोक्यामध्ये खटकी, आणि एखाद्याची आता काय काय पाहिलं तुम्ही लावून घ्या. विठ्ठल विठ्ठल. एका बाजूला मंत्र म्हणायचा आणि एका बाजूला नगरी पाहायचा. डोक्यामध्ये खटकी बसली. मरेपर्यंत जर मला बंगला बांधायचा ठरला असा बांधील, नगरी बांधायची ठरली तर अशी बांधील. आणि मग यज्ञ पूर्ण झाला. भगवान शंकर म्हटले ना रावणा आता पाकिट कितीचं भरायचं, म्हणजे दक्षिणा. रावण म्हटला देवा तुमची आम्ही भक्ती करतो, तप करतो, साधना करतो, आणि तुमच्याकडून दक्षिणा नको देवा, दक्षिणा नको. भगवान शंकर म्हणायचे घे, रावण म्हणायचं नको. भगवान शंकर म्हणायचे घे, रावण म्हणायचं नको. सकाळची झाली, संध्याकाळ झाली, पण रावण काय दक्षिणा घ्यायला तयार होय ना. भगवान शंकर म्हटले रावणा दक्षिणा घेऊ नको, पण एक कथा ऐक. म्हटले काय. ज्यावेळेला सृष्टी निर्माण झाली त्यावेळेला सर्व देवतांचे अवतार झाले, आणि त्याच्यामध्ये एका देवाचा अवतार झाला यज्ञ नारायण. आणि तो ज्यावेळेला उपवर झाला, त्याचं लग्न करायचं ठरवलं, त्यावेळेला त्याचं लग्न एका मुलीबरोबर लावून दिलं, आणि त्या मुलीचं नाव आहे दक्षिणा. यज्ञाचं लग्न कोणाबरोबर, ती बोलते का बरं नाही, मिस्त्री लावेल. यज्ञाचं लग्न कोणाबरोबर लावलं, ज्या मुलीबरोबर लावलं त्या मुलीचं नाव आहे दक्षिणा. जोपर्यंत यज्ञामध्ये दक्षिणा दिली जात नाही तोपर्यंत यज्ञ सफल होत नाही. विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकर म्हटले रावणा हा यज्ञ जर सफल करायचा असेल तर तुला दक्षिणा घ्यावी लागेल. रावण म्हटला देवा तुम्ही अजून 5ही कथा सांगितल्या तरी मी दक्षिणा घेणार. भगवान शंकर म्हटले रावणा दक्षिणा घेऊ नको, काही इच्छा आहेत का तुझ्या, त्या मी पुऱ्या करतो. म्हटले हो देवा काय इच्छा आहेत. म्हटले देवा माझ्या मनामध्ये एकच इच्छा आहे, मरेपर्यंत अशी नगरीनं असा महाल बांधेल. आता हे बोल. भगवान शंकर म्हटले तथास्तु, हीच घेऊन टाक. विठ्ठल विठ्ठल. आणि मग तीच ही सोन्याची लंका, पण जिच्या करता बनवली ती पार्वती माता शांत राहिली असेल. हातामध्ये पाणी घेतलं, संकल्प सोडला रावणा माझ्या पतीनं माझ्या करता बनवलेली नगरी, घर, महाल तू हिसकावून नेलं ना, त्याच्यामध्ये तुला समाधान लाभू देणार. रावणाला बायका किती होत्या माहित नाही का, 80,000 बायका रावणाला, पण तरी पंचवटीला आला. 7 कोटी घरं शुद्ध सोन्याची होती तरी सुद्धा त्याची तहान भागली नाही. याला म्हणतात असंतुष्टता. विठ्ठल विठ्ठल. हा पार्वती मातेचा शाप होता रावणाला, तुला समाधान लाभू देणार नाहीत आणि ही नगरी मीच जाळीन. कुणी जाळली मग, युग बदललं. भगवान विष्णूने रामाचा अवतार घेतला, भगवान शंकराने हनुमंताचा अवतार घ्यायला निघाले. पार्वती मातेने अडवलं देवा प्रत्येक अवताराला एकटे निघून जातात, यावेळेला मला येऊ द्या. भगवान शंकर म्हटले अगं पार्वती हा हनुमंताचा अवतार, याच्यामध्ये बायका मुलं नाही, याच्यामध्ये लेकरं बाळ नाही, आणि तुला नेऊन काय करू. पार्वती माता म्हटले असा कोणता अवतार आहे. म्हटले हनुमंताचा. कोणत्या जातीमध्ये. म्हटले माकडाच्या. सांगा वर्णन. आणि मग भगवान शंकराने माकडाचं वर्णन सांगायला सुरुवात केली. 2 हात, 2 पाय, 2 डोके. 2 डोके राहते का, एकच डोकं राहतं. तुम्ही मला हल्ली होत्याच खुशाल. 1 डोकं, 2 डोळे, 2 कान, 1 नाक. म्हटलं देवा सर्व अवयव सांगितले तुम्ही बरोबर आहेत. माकडाचे सगळे अवयव पुल्लिंगी आहेत. पायाला तो पाय, हाताला तो हात, डोक्याला डोळ्याला तो डोळा, कानाला तो कान. पण माकडाचा एक अवयव स्त्रीलिंगी आहे. कोणता, शेपटी. आणि मग हनुमंताच्या अवतारामध्ये पार्वती माता शेपटीच्या रूपाने अवताराला आली. लंका कुणी जाळली, कुणी जाळली, शेपटीनं जाळली, म्हणजे पार्वती मातेनं जाळली. विठ्ठल विठ्ठल. भगवान शंकराच्या भोळेपणाचे एवढे उदाहरण सांगता येतील. आता जुने कीर्तनकार सांगायचे उदाहरण. एक जण भगवान शंकराचा भक्त होता, बरेच दिवस भक्ती केली, भगवान शंकर झाले प्रसन्न. आता काय मागायचं माहित नाही, पण त्याने भगवान शंकराला सांगितलं देवा द्यायचं ना न संपणार दे. काय मागितलं, न संपणार. भगवान शंकर म्हटले तथास्तु, अदृश्य झाले.
अदृश्य झाले पण याला काहीच दिसा नाही। मंदिरामध्ये भगवान शंकर तथास्तु म्हटले पण काही दिलं नाही। मग त्यांनी बारीक लक्ष करून पाहिलं तर पिंडीवर मुठभर तांदूळ होते। काय होते? मुठभर तांदूळ। लावून एकदा सगळे विक्षेप नाही करायचा असा, राहू दे, बस बस, राहू दे। विठ्ठल 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 भगवान शंकराचा भक्त होता तेव्हा न संपणार ते। भगवान शंकर म्हटले तथास्तु, अदृश्य झाले पण तिथं काहीच दिसेना। मग त्यांनी बारीक लक्ष करून पाहिलं पिंडीवर मुठभर तांदूळ होते। त्यांनी विचार केला आपण आलो त्यावेळेला पिंडीवर तांदूळ, आता ज्या अर्थी आले त्या अर्थी भगवान शंकरानेच दिले। म्हणून त्यांनी काय केलं, खांद्यावरलं उपरणं काढलं, खाली अथरलं, पिंडीवरले तांदूळ उचलले आणि कुठं ठेवले? उपरण्यावर। पिंडीवरले तांदूळ उपरण्यावर टाकले का दुसरे तांदूळ पुन्हा उचलून टाकले का तिसरे तांदूळ? त्याने विचार केला खरंच देवाने न संपणार दिलं। म्हणून त्यांनी काय केलं, गाठोडं पूर्ण भरलं। त्याने विचार केला आता पुन्हा उचलायला येऊ पण आता पहिलं गाठोडं घरी नेऊन ठेवू। म्हणून त्याने ते गाठोडं उचललं, डोक्यावर ठेवलं का दुसरं गाठोडं? तो म्हटला आता पिंडीवरच सुद्धा उचलायची गरज। म्हणून त्याने एक डोक्यावर घेतलं आणि ते खालचं होतं ते कमरेवर घेतलं, तिसरं पिंड खाली तयार। याने विचार केला हे दोन टाकून येऊ आणि मग हे बाकीचे घ्यायला येऊ। म्हणून घरी गेला, पळत पळत आनंदात गेला, बायकोला सांगितलं सगळं घर रिकामं कर, सगळे भांडे कुंडे सगळे बाहेर टाकले आणि खोली रिकामी केली आणि त्या मंदिरातून ते ओझे आणायचा आणि खोलीमध्ये टाकायचा, आणायचा खोली। सकाळचा बी लागला, 4 वाजले, खोली भरत आली, नुसती खोलीच नाही भरत आली, त्याचा दमही भरत आला। आता फक्त त्याने विचार केला 4 गाठोडे टाकले का खोली भरली, आता काय गाठोडे आणायला जायचं नाही। म्हणून आता शेवटचे 4 आणू म्हणून गेला आणायला आणि आणले सुद्धा टाकायला गेला तसाच गेला, कारण सकाळचा वाद होता, दमछाट झाली। शेवटचं ओझं टाकलं आणि जसा खाली पडला तसा पुन्हा उठला। बायकोने विचार केला एवढं घर भरवलं आता काय करायचं, पटकन त्याला बाहेर ओढलं, दरवाजा लावून घेतला आणि मग रडायला सुरुवात केली आणि मग गाव जमा झालं आणि मग सगळी तयारी। आता हे सगळं आपोआप होतं, ते कारागीर लगेच पुढे येतात, कामटेवाले येतात, सुतळीवाले येतात, मग ते सगळं बरोबर नियोजन लागत चालतं। आणि मग कोण पाणी तापवायला बसतं, कोण गवऱ्या आणतं, कोण ते गवत आणतं, कोण फोन करतं, कोण कुठं सरपण घेऊन जातं, कोण बाजारला जातं, सगळं नियोजन चालतं। आणि तेवढ्यामध्ये ताटी बांधलेली आहेत, त्याला आंघोळ घालून ताटीवर टाकायचं, त्याला उचललं ताटीवर टाकलं का दुसरं मड तयार। आता काय करायचं याच? खांदेकरी म्हटले असं करू, पहिलं याला नेऊन घालून याला पुन्हा येऊ घ्यायला। म्हणून काय केलं खांदेकऱ्यांनी, ते मड उचललं ताटी सकट, दुसरी ताटीन मड तयार खाली। खांदेकरी आता म्हटलं गेलं अटकलो आपण। आणि मग खांदेकरी स्मशानभूमीकडे जाता जाता चर्चा करतायत पुढचे 2 जण, म्हटले आता ही इसाव्याला सुद्धा ठेवायच्या लायकीचं, कारण हे खाली ठेवलं का डबल होतं, हे खाली सुद्धा इसाव्याला ठेवायचं। आणि मग सगळं सरण रचलेलं होतं आणि हे 4 जण गेले आणि त्या सरणावर त्यांनी विचार केला आता इसाव्याला ठेवायचं नाही, डायरेक्ट कुठं ठेवायचं? सरणावर। म्हणून ते 4 जण गेले, सरण रचलेलं होतं। या 4घांनी काय केलं, खांद्यावरलं मड सरणावर ठेवलं का त्यांच्या खांद्यावर दुसरं तयार। कारण भगवान शंकरांनी कसं दिलं होतं, न संपणार। खांदेकरी म्हटलं आता गेलो अटकलो, त्यांनी दुसरंही उचललं खांद्यावरलं, तिथं ठेवलं, तिसरं तयार। खांदेकरी म्हटलं आता गेलो अटकलो, आता एक काम करू, एक आपल्या खांद्यावर का बरं येतं माहितीये का, आपण 4 जण खांद्यावरलं सरणावरती टाकतो आणि जागेवर उभं राहतो, म्हणून 4घांच्या खांद्यावरती मड येतं। आपण काय करू, 1 2 3 म्हणायचं, मड टाकायचं आणि 4 दिशेला 4घांनी पळायचं। आणि तसंच केलं त्यांनी, 1 2 3 म्हटलं, मड सरणावर टाकलं, 4 दिशेला 4 पळाले, प्रत्येकाच्या खांद्यावर 1-1 मड। शेवट ते मड खांदेकऱ्याला घेऊनच गेलं। विठ्ठल विठ्ठल हे उदाहरण पुराणातले नाही बरं, हे भगवान शंकराचं भोळे पण सांगण्याकरता तयार झालेले आहेत। म्हणून भगवान शंकर किती भोळे आहेत, पण नुसते भोळे नाहीत, शिव भोळा चक्रवर्ती। चक्रवर्ती चक्रवर्ती कोणालाही म्हणलं जात नाही, चक्रवर्ती राजा जनक होता, चक्रवर्ती राजा सम्राट होता,
चक्रवर्ती भगवान शंकर म्हणजे या 33 कोटी देवतेचा जनक जर कोण असेल तर ते भगवान शंकर आहेत. भगवान विष्णूला सुद्धा, कारण भगवान विष्णू शंकराला म्हणताना आपण काय म्हणतो, देवों देव महादेव म्हणून भगवान शंकर चक्रवर्ती आहेत. विठ्ठल विठ्ठल. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. त्याचे पाय माझ्या चित्तामध्ये आहेत. कारण देवाच्या पायामध्ये एक शक्ती आहे, देवाच्या पायामध्ये एक ताकद आहे. आणि देवाच्या पायामध्ये काय आहेत हे फक्त तुकाराम महाराजांना विचारा. तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या पायात काय माहितीये का, तुझे पायी सुख सर्व आहे. देवाच्या पायामध्ये काय ताकद आहे, देवाच्या पायामध्ये एकच ताकद आहे. गीतेमध्ये एक श्लोक आलेला आहे, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामिता तरंती. ते भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना मी माया तयार केलेली आहे आणि माया या जगतावरती टाकलेली आहे आणि या मायेमुळे हे जगत रडतं आणि हसतं. या जगतामुळे मध्ये मायेमुळे दुःखही होतं आणि मायेमुळे सुखही होतं आणि मायाच या जीवाला गुरफडवते. अशी तयार केलेली मी माया, या मायेपासून जर तरायचं असेल, वाचायचं असेल तर फक्त चरणाचा आश्रय. विठ्ठल विठ्ठल. एक दृष्टांताने सांगतो. काल मी पाथर्डी नाशिकला सांगितलं हा दृष्टांत. कोळी मासे धरायला जातो, मासे धरायला काय घेऊन जातो, नदीवर मासे धरायला काय नेतो, गोधडी. काय नेतो, जाळं. आणि मग जाळं घेऊन गेला का तो काय करतो, मासे धरण्याकरता जाळं नदीवर टाकतो, फेकतो. फेकल्यानंतर नदीतले सगळे मासे जाळ्यात अडकतात. पण जे माळकरी मासे राहतात ना, माळकरी पण मासे राहतात, ते काय करतात माहितीये का, त्या कोळ्याच्या पायाजवळ जाऊन थांबतात. कारण जाळं कुठं फेकतो, तो पुढे टाकतो, त्याच्या पायाजवळ जाळं पडत आणि मग नदीतले सगळे मासे जाळ्यात अडकतात आणि त्याच्या पायाजवळचे वाचतात. भगवान परमात्मा म्हणतात, अर्जुना माझी माया ही जगतावरती टाकतो मी, पण जे माझ्या पायाजवळ थांबतात त्यांना ती माया काही करत नाहीत. ही चरणाची ताकद. विठ्ठल विठ्ठल. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती म्हटले. त्या भगवान शंकराचा असं आहेत का, म्हटले हो. आणि मग एवढंच नाही, त्याचं नुसतं चिंतन केलं, नामस्मरण केलं तर फायदा काय, अभंगाचं दुसरं एकनाथ महाराज म्हणतात, त्या देवाच्या महादेवाच्या नावामध्येच अशी ताकद आहे. वाचे वदता शिवनाम. शिवनामाचं नुसतं जप केला त्या नावामध्ये ताकद आहे. कधी कधी नावामध्ये शक्ती राहते, ताकद राहते. शिन्नरला जर एखादं काम होत नसलं, जर एखाद्या मोठ्या माणसाचं नाव सांगितलं तर काम होऊन जातं.
साध्या आमदाराचं नाव सांगितलं तर आपलं व्यावहारिक काम होतं, तालुक्याचा आमदार. आणि अखिल कोट जगताचा निर्माता त्याचं नाव घेतल्यानंतर काय काम होणार नाही? साधी गोष्ट आहे. साधं व्यावहारिक काम जर आमदाराच्या नावाने होतं तर जगताचा निर्माता त्याचं नाव घेतल्यानंतर काय होणार नाही? तुकाराम महाराज म्हणतात, काय हे केले नावामध्ये काय ताकद? नुकताच एक दृष्टांत आला, ऐकलेला आहे, खूप दिवसापूर्वी सांगितलं होता मी का तो दृष्टांत असा आहे, एका नावामध्ये काय ताकद राहते. एक शेतकरी जोडपं होतं, लय दिवसापूर्वी सांगितलं होता, जुना आहे. शेतकरी जोडपं 12-15 वर्ष झाली लग्नाला, पण पुत्र संतती. दररोज संध्याकाळी गप्पा मारायचे, काय आपल्याला मुलंच नाही, काय आपल्याला मुलंच नाही. एक दिवस नवऱ्याने सांगितलं, काळजी करू नको, नसू दे मुलं, आपण एक काम करू, आपल्या गोठ्यामध्ये जे बैल आहे ना त्यांनाच आपली मुलं समजू. आणि मग त्या मुलांप्रमाणे त्या बैलांचा सांभाळ करू लागले. म्हटले, का हो, आपले मुलं असते तर आपण यांची नावं ठेवली असती, आपण यांची नावं ठेवली पाहिजे. म्हटले, काय नाव ठेवायचं? मग एक बैल त्यांना सापडलेला होता, पाहुणा आलेला होता, त्या बैलाचं नाव ठेवलं पाहुणा. आणि एका बैलाच्या गालावर चाबकाचा वळ होता, एका बैलाचं नाव ठेवलं चाबूक, एका बैलाचं नाव ठेवलं. अशा 2 मुलांची नावं त्यांनी. एका बैलाचं नाव दोन्हीचं चाबूकच का? एकाचं पाहुणा, एकाचं चाबूक. संसार सुरू झाला. एक दिवस नवरा बायको दुपारी जंगलामध्ये शेतामध्ये जेवण करत होते. का हो, मुलांची नावं बदलली, पण आपली नावं काय? तुमचं नाव धोंडीबन, माझं नाव दगडाबाई, हे नाव आपल्याला नको. म्हटले, मग आपले नाव बदलायचे का? म्हटले, हो. मग बायकोने विचारलं, का हो, तुम्हाला काय आवडतं? म्हटले, मला जिलेबी आवडते. बायको म्हटले, मग तुम्ही मला जिलेबी म्हणत चला. नवरा म्हटलं, तुला काय आवडतं? बायको म्हटले, मला लाडू आवडतो. म्हटले, मग तुम्हाला लाडूबा म्हणत जाय. नवऱ्याचं नाव लाडूबा, बायकोचं नाव, एका बैलाचं नाव चाबूक आणि एका बैलाचं नाव. झाला संसार सुरू. आणि मग एक दिवस तो शेतकरी नांगरण्याकरता शेतात गेला आणि नांगरता रस्त्याने एक वाट सरू चालला होता. त्याला चक्कर आली, धाड दिशी जमिनीवरती पडला. असाच पडला, दोन्हीकडून वाजून पाडायचा. पडल्यानंतर मग हा शेतकरी पाणी घेऊन गेला पळत पळत, त्याच्या तोंडावर शिंपडलं. शेतकऱ्याने विचारलं, दादा काय चक्कर आली का? काय झालं, तब्येत बरी नाही का? म्हटले, सगळं बरोबर आहे, पण 2 दिवसापासून प्रवास करतो, पोटामध्ये अन्नाचा कण नाही. शेतकरी म्हटलं, काळजी करू नका, मी नांगरतोय. माझ्या पत्नीनं बायकोने एक भाकर दिलेली आहे, निम्मी तुम्ही खा, अर्धी मी खातो, अर्धी तुम्ही खा. म्हणून त्याला तो सावलीत घेऊन गेला. अर्धी भाकर त्याला दिली, पण त्याला सांगितलं, 2 दिवसाचा उपवास आहे, तुला एक भाकर देऊन सुद्धा तुझं पुरं होणार. एक काम करतो का, तेव्हा ते घर दिसतं ना समोर आपलंच आहे. मग इथं भाकर खातो का घरी जातो? घरी जिलेबी आहे, म्हणजे घरी बायको आहेत, भरपूर वाढेल असं त्याला म्हणायचं होतं. याने विचार केला, इथं अर्धी भाकरी खाण्यापेक्षा घरी काय आहेत? जिलेबी. म्हणजे शेतकरी दादा, एक काम करा, ही भाकरी तुम्हीच खा पोटभर, मी घरीच जातो. म्हणून तो घरी गेला. घरी गेल्यानंतर त्याच्या बायकोला सांगितलं, तुझ्या पतीनं पाठवलंय. तिनं ओळखलं, बरोबर आहे, आपला पती वारकरीत, कदाचित पाठवलाय असेल, आणि मला जेवायला वाढ असं म्हटल्यानंतर पत्नीनं सांगितलं शेतकऱ्याच्या, बाबा तुम्ही एक काम करा, चपला इथं काढा आणि पिशवी खुंटीला अटकवा, आणि पाठीमागे बाथरूम आहेत मोरी, हातपाय धुवा, तोपर्यंत मी जेवायला वाढते. म्हणून तो पाहुणा पाठीमागे गेला बाथरूम मध्ये हातपाय धुण्याकरता. प्रसंग असा घडला, शेतामध्ये पाहुणा नावाचा बैल सुटला आणि तो उधळत थेट घरी आला. वाड्याचं घर होतं आणि त्या वाड्यामध्ये गाईचा गोठा होता. उधळत आला आणि डायरेक्ट गोठ्यामध्ये जाऊन बसला. आणि त्या बैला मागे तो शेतकरी पळत आला आणि दरवाजामधूनच बायकोला विचारतो, पाहुणा आला का? हिनं गोठ्याकडे पाहिलं, म्हटले आलाय. मग हा म्हटला, त्याला बांधून टाक, मी चाबूक घेऊन येतो, म्हणजे दुसरा बैल घेऊन येतो. तो मोरीतला म्हटला, पाहुणा आलाय, बांधून टाक आणि चाबूक घेऊन येतो. इथं आपला जेवणाचा कार्यक्रम दिसत, तो चपला आणि पिशवी आणायला सुद्धा पुढच्या दारी आला नाही. हा शब्दातली ताकद आहे. विठ्ठल विठ्ठल. सामान्य शब्दामध्ये एवढी ताकद आहे, उपाशी गेलं ना ते. सामान्य शब्दामध्ये जर अशी ताकद असेल तर देवातल्या नावामध्ये किती ताकद असेल.
म्हणून शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. क्रोधही काही करू शकत नाही, कामही काही करू शकत नाही. शिवपुराण कथेमध्ये कामालाही भगवान शंकरांनी कसं जाळलं आणि क्रोधालाही कसं बाजूला केलं, शिवपुराणामध्ये स्वतंत्र कथा आहे, त्या बघून घ्या. आणि त्या भगवान शंकराचं स्मरण केलं का काय काय कशाची प्राप्ती होते. तर 4 पुरुषार्थ आहेत ते अभंगाच्या 3ऱ्या चरणात. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात त्याचं जर नामचिंतन केलं तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतात. धर्म म्हणजे काय? आपण जीवन जगायची जी नियमावली आहेत त्याला धर्म म्हणतात. कसं जगावं, कसं वागावं, कसं बोलावं, कसं पाहावं, कसं ऐकावं, याला म्हणतात धर्म. आणि त्या धर्माप्रमाणे आपण चालावं. धर्म. अर्थ, अर्थ म्हणजे पैसा, संपत्ती, ती कशी कमवायची त्याचंही स्वतंत्र चिंतन आहे. अर्थानं मार्जने क्लेशस तथैव परिपालने नाशे दुःखम हे दुःखम दिघार्थं क्लेश करणं. विद्यारण्य स्वामी पंचदशीमध्ये लिहितात धनाच्या बाबतीमध्ये. तसंच कामाचं आहे आणि तसंच मोक्षाचं आहे. हे 4 पुरुषार्थ जीवनामध्ये प्राप्त करणं जीवाचं आद्य कर्तव्य आहे. मोक्ष म्हणजे मृत्यूनंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती होणे, याला मोक्ष म्हणतात. असे 4 पुरुषार्थ जीवनामध्ये भगवान शंकराचं नाव घेतल्यानंतर प्राप्त होतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. शिवाद एकता प्रत्यक्ष. सर्वात जास्त ज्याची आपल्याला भीती आहे तो आहे काळ. त्याच्यापासून जर वाचायचं असेल तर आपण जरूर जरूर भगवान शंकराचंच स्मरण करावं. अभंगाचं शेवट.